मी निराश आणि भीतीयुक्त चेहऱ्याने गावाकडची वाट धरली. मलाही कळत नव्हतं मी असा निर्णय का घेतला. मी कायम त्या गोष्टी आठवून गावाकडं जायचं टाळत होतो. ठरवलं होतं की पुन्हा त्या गावात पाऊल ठेवायचं नाही म्हणून. ज्या गावाने माझ्या परिवाराचा अंत केला आणि मला ते माहिती पण लागू दिलं नाही. त्या घटनेनंतर मी 2 वर्षांपूर्वी गावातील लोकांना सगळ्या गोष्टीचा जाब विचारला असता त्यांनी फक्त निराश पदरी पडली. लोक माझं तोंडसुद्धा बघत नव्हते. मी गावात पाऊल ठेवल्या ठेवल्या लोकांनी दारं बंद करून घेतली. मला कुणालाही विचारायची सोय उरली नव्हती. मग मी पण तावातावात तालुक्याला गेलो आणि ठरवलं की पोलिसात फिर्याद करायची आणि परिवाराच्या मारेकऱ्यांचा शोध घ्यायचा. तिथं गेल्यास माझं नाव ऐकल्यावर माझी केस नोंद केली नाही, उलट मला तिथून हाकलून दिलं. ही लोक असं का करत आहे मला कळत नव्हतं. तिथून बाहेर आलो. पाकिटात माझ्या आईबाबांचा फोटो होता. बाहेर काढून पाहिला आणि डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. किती रडावं काहीच कळत नव्हतं आणि रडलो तरीही अश्रू पुसायला आपलं असं कुणी नव्हतं. तिथून एका झाडाखाली जाऊन बसलो. मन भरून फोटोला पाहिलं आणि मोकळेपणाने रडलो. खूप वेळ मी तिथेच बसून होतो. आता मला स्वस्थ बसून चालणार नव्हतं. आईवडिलांना दिलेलं वचन मला पूर्ण करायचं होतं. भविष्यात काहीतरी करून दाखवायचं होतं. म्हणून तात्काळ उठलो. बसस्टँडवर गेलो. तिथून शहराची एसटी पकडली आणि थेट शहरात येऊन पोहोचलो. भूक तर खूप लागली होती, परंतु खिशात फक्त तिकिटाचे पैसे होते आणि ते त्यातच गेले. दर हिंडलो. शाळा कॉलेजे गाठली. प्रवेश केला. ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि एका कंपनीत एक नोकरी लागली. रूम केली आणि तिथंच राहू लागलो. परंतु गेली महिनाभर निवांत अशी झोप लागली नव्हती. ऑफिसमध्येही कामाचा लोड होता, परंतु ह्या झोपेचं कारण तो ताण नव्हता. एक वेगळीच हुरहुर जीवाला लागली होती. शरीर झिजत चालल्यासारखं वाटत होतं. भरपूर प्रमाणात थकवा जाणवत होता. पण याला कारण काय होतं? कामाचा ताण म्हणून मी ह्या गोष्टी सोडून दिल्या. परंतु एकदा मी चक्क रस्त्यावर झोपलो होतो. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा तिथल्या एक भिकाऱ्याकडून मला समजलं की मी रात्री चालता चालता डुलक्या घेत होतो. तो माझे निरीक्षण करत होता आणि थोड्या अंतरावर गेल्यास मी खाली कोसळलो. तो पळतच माझ्याकडे आला आणि मला उचललं. मी नशेत असल्यासारखा झिंगत होतो. मग त्याने मला तिथून बाजूला तो भिकारी जिथं झोपत होता तिथं आणला आणि मी तिथंच झोपी गेलो. सकाळी उठल्यानंतर थोडं ताजंतवानं वाटत होतं. मी तडक दवाखाना गाठला. तिथं माझे ब्लड प्रेशर, हृदयाचे ठोकेही चेक करण्यात आले, पण सर्व काही ठीक होतं. खानपान विचारलं असता सर्व काही सुरळीत होतं. माझ्या अशक्तपणाचं कारण काय होतं हे डॉक्टरांना पण कळलं नाही. काही औषध गोळ्या देऊन मला रवाना केले. घरी आलो. सरळ किचनमध्ये घुसलो. ब्रेड आणि त्याला थोडं श्रीखंड लावलं आणि खाल्लं. गोळ्या घेतल्या. उठून बेडरूममध्ये येऊन पडलो आणि झोप लागली. मी एका पुलावरून पळत सुटलो होतो. वेळ किती झालती काहीच माहीत नव्हतं, पण अंदाजे मध्यरात्र असावी. का पळत होतो मलाही कळत नव्हतं. खूप पळालो. दूरपर्यंत आलो असेल वाटलं, परंतु मी अजून पूल अर्धाही पार केला नव्हता. कसं शक्य आहे? इतका वेळ मी पळत होतो आणि अजून मी फक्त 10-12 फूट पुढं आलो होतो. मला काहीच कळत नव्हतं. खूप दम लागला होता. तिथल्याच एका कठड्यावर बसलो. सगळं अंग घामाने भिजलं होतं. घाम पुसावा म्हणून मी हात चेहऱ्याकडे घेतला, तर काय, माझ्या हाताची बोटं गायब होती. हाताला एकही बोट नव्हतं. बोट बुडापासूनच कोणीतरी छाटली होती असं होतं. हे काही होते. कसं शक्य आहे? हा काय प्रकार आहे? मला काहीच उमगत नव्हतं. तसाच हात मी तोंडावर नेला आणि मी जागेवर गोठलो, कारण माझे नाक पण गायब होते. माझे अंग थरथरत होते. मी तोंडानं श्वास घेत होतो. मी आंघोळ केली आहे एवढं अंग घामाने भिजलं होतं. काय करू काहीच कळत नव्हतं. खूप विद्रूप दिसत असेल मी, असा विचार येत होता. आजूबाजूला पाहिलं. मी जागेवर थबकलो. नदीच्या दुसऱ्या बाजूला 10-15 लोक जमा झाली होती. सगळी माझ्याकडेच रोखून बघत होती.
मला काहीच समजत नव्हतं. आता त्यातील त्यांचे चेहरे विद्रूप दिसत होते. मी घाबरलो आणि मागे पाहिलं तर एक घाणेरडा चेहरा अगदी माझ्या तोंडाजवळ होता. मी घाबरलो आणि नदीत पडलो आणि मला जाग आली. एवढं भयानक स्वप्न. दरवाजावर टकटक चालू होती. जाग आली तेव्हा संध्याकाळचे 5:30 वाजले होते. उठून घटाघटा पाणी प्यालो आणि दरवाजाकडे निघालो. टकटक चालूच होती. दरवाजा उघडला. समोर जवळजवळ 55 वर्षाचे एक गृहस्थ वजा साधू उभे होते. अंगावरती भगवे कपडे, चेहऱ्यावर विभूतीचे पट्टे आडवे ओढलेले, गळ्यात रुद्राक्षमाळा आणि हातात कमंडलू. त्यांचे या क्षणाला माझ्या घरी येणं अनपेक्षित होतं. तसं म्हणावं तर ते साधू भिक्षा मागणारे मुळीच वाटत नव्हते, म्हणून त्यांचं येणं मला जरा आश्चर्यजनक होतं. मुळात एखाद्या साधू पुरुषाचं माझ्या घरी येणं मला वेगळं होतं, परंतु काय कुणास ठाऊक मला थोडं बरं वाटलं. साधूंनी माझ्या चेहऱ्यावरचे थकलेले भाव ओळखले आणि मनानेच रूममध्ये प्रवेश केला. ते आपणाहून माठातलं गार पाणी प्यायले आणि दिवाणावर जाऊन बसले. मला मुळात याचा विचार करावा एवढे कष्ट मेंदूला द्यावं वाटलं नाही आणि मी जाऊन खुर्चीवर बसलो. माझं येणं तुला अनपेक्षित आहे मला माहीत आहे, साधू म्हणाले. तसं नाही महाराज, पण तसंच आहे, माफ करा, मी म्हणालो. मला माहीत आहे तू मला हे बोललास, पण ते फक्त बाहेरून. आतून तुला याचा थोडाही विचार करावासा वाटत नाही, साधू म्हणाले. मी आश्चर्यचकित झालो, कारण मी खरंच काय चाललंय याचा विचार करत नव्हतो. महाराज, डोकं थकले आहे, म्हणजे विचार करण्याची क्षमता राहिली नाही त्याची, मी म्हणालो. मला माहीत आहे तुला काय होत आहे ते. मी फक्त वर चेहरा करून त्यांच्याकडे बघितलं. चेहऱ्यावरती फक्त त्रासिक भाव होते. त्यांनी झोळीतला अंगारा काढून माझ्या कपाळावर लावला. 10 सेकंदात मला थोडी तरतरी आली. साधू थोडा वेळ गाढ विचारात बुडाले. मी त्यांच्या चेहऱ्याकडे एकटक बघत होतो. तोंडाने काहीतरी मंत्र पुटपुटत होतो. अचानक त्यांनी माझा उजवा हात पकडला आणि थरथर कापू लागले. त्यांनी खाडकन डोळे उघडले आणि एकटक माझ्या डोळ्यात बघू लागले. त्यांना माझ्या डोळ्यात काहीतरी दिसत होते. मीही त्यांच्या डोळ्यात बघत राहिलो, परंतु मला पापणी न हलवता बघणं जरा कठीण जात होतं. त्यांनी माझ्या उजव्या हाताच्या मधव्यावरती जोरात अंगठा दाबला आणि मी त्यांच्या डोळ्यात पापणी न लावता बघू लागलो. अर्ध्या तासानंतर ते अचानक जोरात ओरडले. अंश, ते काय बोलले मला काहीच कळलं नाही, परंतु आता मला पूर्णपणे ताजेतवाने वाटत होते. जणू काही माझ्यातील काही अंश बाहेर आलाय आणि मी मोकळा झालोय. साधूंनी डोळे उघडले. माझ्या डोळ्याला त्यांनी एक थंड असा रुद्राक्षमणी लावला. थोडं पाणी प्याले आणि मला सांगू लागले, बाळा, तू खूप चांगला मुलगा आहे. आयुष्य एकदम सुरळीत चालू होतं तुझं. काहीतरी उद्देश घेऊन तू इथं आला होतास, आठवू नये, परंतु काही काळापूर्वी तुझ्या मनात खूप राग होता. तो राग दुःखामार्फत बाहेर आला होता. तू सर्व काही विसरून गेला होता. तुला आयुष्यात खूप पुढं जायचं होतं आणि तू खूप पुढं जाशील. परंतु कधीकधी आपण बोललो ना की गेल्या जन्मात काहीतरी पाप केले असतील, म्हणूनच आपल्याला या जन्मात ते भोगावे लागत आहेत. पण बाळा, पाप केल्याचे भोगही निश्चित असतात. माणसाने पाप केले याचा अर्थ असा नाही की तो आयुष्यभर ते झेलत राहील. काही चांगल्या कर्मातून आपले पाप वजा होते आणि पाप फिटते. महाराज, तुम्ही असं का बोलत आहात? माझा या सगळ्या गोष्टींशी काय संबंध आणि मला अशी काय शिक्षा भेटते? बाळा, असं नाही. कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी माणसाचा संबंध असल्याशिवाय ती गोष्ट जाणवत नाही. कधीकधी माणसाने चुकून केलेल्या, मुद्दामून केलेल्या किंवा घडवून आणलेल्या गोष्टींची माहिती त्याला वेळ आल्यावरच मिळते. माणूस चांगल्या गोष्टी करतो किंवा वाईट, तो जेव्हा चांगल्या गोष्टी करतो, कालांतराने त्याच्याही जीवनात चांगल्या गोष्टी घडतात आणि मन त्याला आपण केलेल्या चांगली गोष्ट आठवतात आणि त्याला कळते की हे आपल्या चांगल्या कर्माचे फळ आहे. जेव्हा माणूस एखादं कुकर्म करतो तेव्हा त्याला ती गोष्ट त्याच्या रीतीने बरोबर वाटते, परंतु जगाच्या नियमात ती गोष्ट बसत नाही आणि म्हणूनच त्याला कुकर्म किंवा चुकीची गोष्ट म्हणले जाते.
आणि त्याच गोष्टीचे फळ त्याला वेळ आल्यावरच मिळते. त्याचेही वाईट होण्यास सुरू होते. पण मनुष्य खूप विचित्र प्राणी आहे. त्याचे वाईट होत असल्यास तो कधीच विचार करत नाही की हे त्याच्या वाईट कर्माचे फळ आहे, त्याची शिक्षा त्याला भेटत आहे. तो साप त्या गोष्टीला नकार देतो आणि अजून तेच करत राहतो आणि शेवटी त्याचाही अंत होतो. पण बाबा, तुम्ही या सगळ्या गोष्टी मला का सांगत आहेत? बाळा, तू मान्य कर या नको करू, परंतु आता तुझ्यासोबत जे होत आहे किंवा भविष्यात होईल, म्हणजे आताशी त्याची सुरुवात झाली आहे, म्हणजे खूप कमी प्रमाणात, ते एक कुकर्माचे लक्षण आहे. बाबा, माफ करा, परंतु मला माझ्या आजाराचा आणि या वाईट कर्माचा काही एक संबंध वाटत नाही. आणि मुळात मी काही चुकीचं केलंच नाही, कधी कुणाचं वाईट केलंच नाही. मग तुम्ही असं का बोलू शकता? बाळा, माझ्या बोलण्याचा अर्थ मी तुला समजून सांगतो. बघ, एखाद्याच्या पूर्वजांनी खूप कमावून ठेवलं असतं आणि नंतर ते पिढीजात पुढील वंशाला मिळत जातं, म्हणजे त्यांच्या सगळ्या गोष्टी पुढच्या वंशाला मिळतात. हे पण तसेच आहे. आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी कमावून ठेवलेलं, त्यांनी केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आपल्याला मिळते. तसेच आपल्या पूर्वजांनी केलेल्या वाईट कर्माची शिक्षा कधीकधी आपल्याला भेटते. आणि हे असे आहे. पण बाबा, तुम्ही जे काय बोलत आहात मला काहीच कळत नाही. आणि तुम्ही हे सगळं मला का सांगत आहात? तुला पटेल किंवा नाही, परंतु जेव्हा मी इथून मग जे तुझ्या दारावरून पुढे जात होतो, तेव्हा मला तीव्र अशा अनैसर्गिक गोष्टीची जाणीव झाली आणि म्हणूनच मी तुझा दरवाजा वाजवला. तुला तुझ्या नाही, परंतु तुझ्या पूर्वजांच्या वाईट कर्माची फळं भेटणार आहे आणि काल रात्रीपासून त्याचीच सुरुवात झाली आहे. तो तुझ्या अंगातील अशक्तपणा, तुला दिवसाढवळ्या पडलेले ते भयानक स्वप्न, ही सर्व याचीच प्रचिती आहे. तू मुळात इथला नाहीस हे मला आधीच कळले होते. तुझ्या पूर्वजांचा खूप मोठा इतिहास आहे आणि तो इतिहास तुला संपवण्या अगोदर तुला इतिहास बदलावा लागेल. ठीक आहे, मी म्हणालो. फक्त साधूंनी तिथून निघू जाऊपर्यंत मनावर घे. असं म्हणून साधू निघून गेले. मी ते जाताच दरवाजा लावून घेतला आणि त्याचा इतका वेळ बोललेल्या गोष्टीचा थोडाही विचार न करता परत झोपी गेलो. मी नदीत पडलो होतो. त्या माणसाच्या घोळक्यामधील एका माणसाने मला बाहेर काढले. मी पूर्ण शुद्धीत नव्हतो. त्यांनी मला ओढत बाहेर काढले आणि तसाच खेचत मला घेऊन गेले. त्यांनी मला एका रिंगणात बसवले. ते रिंगण पिठाने बनले आहे असे वाटत होते. त्यावरती काळा कुट्ट कोळसा कुटून पसरला होता. रिंगणात आग लावली होती आणि बाहेर ते लोक 4 बाजूंनी बसले होते. बाकी सगळे उभे होते आज्ञा घेण्यासाठी. आता त्या मुख्य माणसाने फक्त हात वर केला आणि उभा राहिलेले माझ्या दिशेने पुढे सरकू लागले. त्यातील एकाने माझे केस सोडायला सुरू केलं. कुणी कान तर कुणी डोळ्यात बोट घालून डोळा बाहेर काढू लागले आणि ते माझे एक एक अवयव लुचून काढत होते. शेवटी त्यांनी माझे हृदय काढले आणि मी निपचित पडलो आणि मला इकडे जाग आली. घामाने ओलाचिंब झालेलो मी. रात्रीचे 2:30 वाजले होते. मी इकडं तिकडं बघू लागलो. मला खिडकीत एक काळा कुट्ट आकार दिसला. मला जवळ बोलावू लागला. असं विद्रूप हसू लागला. ओरडू लागला, तुला यावंच लागल. त्या आवाजाने माझी कानठाळी बसली आणि मी बेशुद्ध पडलो. सकाळी उठलो. 6 वाजले होते. साधूबाबांनी सांगितलेले शब्द आठवले. ह्या गोष्टी आता मला थोडं थोडं करून काही लागल्या होत्या. तडक उठलो. विचार केला आणि परत आठवण आली ती आईबाबांची. कारण ते एकदम साधे सरळ होते. एखादी वाईट गोष्ट त्यांच्या हातून होणे शक्य नाही. परंतु मला बाबाचे शब्द आठवले. बाळ बाळ रवी, तुला खूप मोठं व्हायचं आहे, खूप पुढं जायचं आहे. ह्या गावापासून आणि आपल्या वाड्यापासून खूप खूप लांब. आणि यामुळेच त्यांनी मला लहानपणापासून लांब ठेवले होते. म्हणजे मी त्यांना भेटायला गावात कधीच गेलो नाही. तेच मला भेटायला यायचे. काय कारण होतं याचं मला त्यांनी कधीच कळू दिलं नाही. परंतु मला ते कधीच तिकडं फिरकू देत नव्हते. एवढंच काय तर मला माझ्या आजोबांचं नावसुद्धा माहीत नाही. ही एक विचित्र गोष्ट होती. सगळ्या गोष्टींची उकल आता फक्त एकच जागी होणार होती, ती म्हणजे पवारांचा वाडा, साडगाव. आणि मी निघालो. विचार करत करत एसटीचे विंडो सीट पकडली. गाडी रुळावर आली.
खरं तर मला आमचे गाव कुठं आहे हेच माहीत नाही, कारण मी गावात फक्त 2 वेळा गेलो असेल. एक आईबाबा असताना आणि दुसरं ते गेल्यास. आता त्यालाही खूप काळ उलटून गेला आहे. मला नीट आठवतसुद्धा नाही की कुठं जायचं आहे. नशिबाने मला तालुका माहीत आहे म्हणून मी तालुक्याला जायचं ठरवलं आणि नंतर तिथून साडगावला. मी खिडकीत विचार करत बसलो, आता पुढं काय? आपण निघालो तर खरं, पण तिथं जाऊन नेमकं काय करायचं आहे हे मला माहीत नाही. मी बाहेरील झाडाकडे बघत आपला रस्ता पार करत होतो. किती निर्मळ आभाळ आहे ना, एकदम निरपराध, आपल्याच मस्तीत गुंग. मी आकाशाकडे बघत म्हणालो. आता घाट सुरू झाला होता. गाडी कधी वर तर कधी खाली असे झोके घेत होती. मला आठवतंय तसे तर गावाकडे जाण्यासाठी जवळजवळ 6 तास लागतात. मला आजूबाजूचा काही परिसर ओळखीचा वाटत होता, परंतु माझा त्याच्याशी काही संबंध नव्हता. मी आता खिडकीवर डोके ठेवून आकाशाकडे बघत बसलो. तेवढ्यात ढग गरजायला सुरू झाले. विजांचा कडकडाट सुरू झाला. काळे ढग जमा व्हायला सुरू झाले आणि लगेचच त्या ढगांनी एक रौद्र रूप धारण केलं. नाही म्हणाल तर एक विचार माझ्या डोक्यात येऊनच गेला की आता एवढं शांत आणि निर्मळ दिसणारं आभाळ एका क्षणात काळे झाले आणि आपले सर्व स्वरूपच बदलून टाकले. म्हणजे एका क्षणात एखादी गोष्ट आपलं रूप बदलू शकते. माणसाच्या आयुष्याचं पण तसंच आहे. नकळत एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात घडते आणि सगळं आयुष्यच बदलून जाते. कालपर्यंत मी रोज मस्त हसत खेळत ऑफिस करत होतो. कुण्या गोष्टीची मला चिंता नव्हती. येणाऱ्या संकटाची थोडीही कल्पना मला नव्हती. मुख्य म्हणजे माणूस हा सक्षम असतो एखाद्या संकटाला सामोरे जायला. मग ते अचानक येऊन मानवत तेवढी क्षमता आहे, कारण आपण खूप साऱ्या संकटांना सामोरे जाऊन आयुष्य जगत असतो. परंतु माझ्यावर आलेले काय होते संकट की मला मुळापासून उपटून टाकण्यासाठीचं वादळ. मला या संकटाची काही एक माहिती नाही आणि कशी मिळवू याची सुद्धा कल्पना नाही. मग कसं, कधी मी या संकटाला, मला हेही माहीत नाही की आपला विरोधी कोण आहे, त्याची ताकद काय आहे. मग कसा मी त्याचा सामना करू. मला माझी पूर्वतयारी काय करू याचे सुद्धा ज्ञान नाही. मग परंतु ढग हे काही काळापुरते असतात. शेवटी आभाळ अथांग आहे. काही क्षणापुरते ढग आपली ताकद दाखवत आहे. त्याला शेवटी झुकावंच लागणार आहे आणि मला वाटतं माझ्याही आयुष्यात तसंच काही आहे. मलाही याची झळ थोडी सहन करावीच लागणार आहे असा विचार करत मी होतो आणि ढगातून पडणाऱ्या थेंबाने माझे विचार थांबले आणि मी भानावर आलो. मी चटकन खिडकी लावून घेतली आणि डोळा झाकला. मला जाग आली तेव्हा सगळे प्रवासी गाडीतून उतरत होते. शेवटचे स्टॉप आले म्हणजे चिंचपूर आले आणि माझा तालुका आला. मी माझी बॅग वरतून काढली, पाठीला लावली आणि खाली उतरलो. सगळे चेहरे मला नवीन वाटत होते. ओळखीचं असं कोणीच वाटत नव्हतं. आता साडगावला जायचे कसे, कुणाला तरी विचारून बघू असा विचार करून मी एका रिक्षावाल्याला विचारलं, दादा साडगावला कसे जायचे? साडगाव होय, ते काय? तिथनं ऑटो भेटेल तुम्हाला. मी त्याने सांगितलेल्या बाजूला निघालो. मला आता 4-5 रिक्षा लाईनने थांबलेले दिसत होते. मी जवळ गेलो आणि विचारला, दादा साडगावला चालता का? त्याने एक वार माझ्याकडे बघितलं. त्याची नजर मला एकदम भेदक दिसत होती. मोठे मोठे लाल डोळे, काळा कुट्ट चेहरा, चेहऱ्यावर गांभीर्य आणि मला खालून वर न्याहाळत होता. चला, तो रिक्षावाला म्हणाला. मी रिक्षात बसलो. रिक्षा चालू झाला आणि साडगावच्या वाटेला निघाला. अर्ध्या तासात मी साडगावला येऊन पोहोचलो. पण रिक्षावाला गावच्या वेशीत आला नाही. त्याने रिक्षा बाहेरच थांबवली. उतरा. इथंच? हो इथंच. इथून पुढं आम्हाला प्रवेश नाही. म्हणजे ते कळेल तुम्हाला गावात गेल्यास. ठीक आहे. मी पैसे दिले आणि गावात निघालो. गावात आल्यास मला घरं दिसू लागली. गावाकडची घरं तशी एक मजली आहेत, परंतु खूप मोठे क्षेत्रफळ व्यापले आहे. म्हणजे शहरात असं नसतं. गावातील घरं, पुढं अंगण, मोकळे मोकळे. पण या सगळ्या गोष्टी, तसं म्हणालं तर मी गावातलाच आहे, परंतु मला गावाशी संपर्क येऊ दिला नाही. एक गोष्ट मला थोडी खटकली.
म्हणजे मी जवळजवळ 4 वाजता गावात पोहोचलो. मला गाव थोडं उदासीन वाटलं. म्हणजे गावाकडं जी प्रसन्नता असते ती इथं नव्हती. लोक जास्त बाहेर दिसतच नव्हती, आणि होती ती मला बघून लांब जात होती, काही घरात घुसत होती. मी दुर्लक्ष करून चालत चालत गावातील मध्यभाग म्हणजे पाराकडे गेलो. तिथं काही म्हातारी माणसं बसली होती. जाऊन त्यांना नमस्कार केला. ती माणसं मला वरून खाली निहाळत होती. मला डोळे मोठे करून बघत होती. 2-3 म्हातारी तर मला बघताच तिथून निघून गेली. मी नमस्कार करून त्यांना पवारांचा वाडा विचारला. मुळात तो माझाच वाडा होता, परंतु मला तो कुठे आहे हेच माहिती नव्हतं. मी त्यांना विचारताच एक माणूस तर चक्क पळून तिथून निघून गेला, आणि बाकीची होती ती थरथरत होती. त्यांना काय बोलावं काहीच कळत नव्हतं. मला वाटलंच होतं ब्याद आली. एक म्हातारा किंचाळून म्हणाला आणि तिथून होईल तसं पळून गेला. ह्यांना काय होत आहे मला काहीच कळत नव्हतं. मग मीच माझं थोडा थोडा रस्ता आठवत चालू लागलो. मी पूर्ण गाव फिरत होतो. लोक मला बघून घरात जात होते आणि दरवाजा लावून घेत होते. आता गावच्या एका कोपऱ्यावरून मला गावच्या थोडं लांब असा एक वाडा दिसला, आणि माझ्या अंतर्मनाने मला सांगितलं की हाच वाडा आहे. मी वाड्याच्या दिशेने बघत होतो. एक वेगळीच भीती मनात येत होती. भीती म्हणावं की आकर्षण वाटत होतं. सगळं असं अनुभवल्यासारखं वाटत होतं. मला शरीरात थकवा जाणवत होता. शरीरातील अवयव कोणीतरी उपटण्याचा प्रयत्न करत आहे. शरीरात एक वेगळाच तणाव जाणवत होता. मला आता वाड्याकडे जाण्याचा मार्ग दिसत होता, परंतु तिथे जावे ही इच्छा वाटत नव्हती. परंतु मला गेल्याशिवाय पर्याय नव्हता. सगळ्या गोष्टींची उकल तिथंच होणार होती. ती वाट एक मोठमोठ्या गवताने भरली आहे. तिथं जाण्यासाठी मला स्वतःला मार्ग तयार करावा लागणार आहे. मी एक वार मागे वळून पाहिलं. मागे एकदम सामसूम दिसत होतं. चिटपाखरूही नाही मागे. मी एक एक पाऊल टाकायला सुरुवात केली. अखेरीस मी वाड्याच्या पुढं उभा राहिलो. वाडा एकदम काळवंडलेल्या कोळशासारखा. दुमजली वाडा. समोर अंगण, अंगणात विहीर. अंगण पूर्णपणे गवताने भरलेले. परंतु एक गोष्ट होती, ती म्हणजे काळं पडलं होतं. विहिरीचे कडेसुद्धा एकदम काळेकुट्ट झाले होते. जवळ जाऊन विहिरीतील पाणी बघितलं. काळझरे, काळसर ते पाणी. एक तीव्र असा दुर्गंध, नालीच्या पाण्यासारखा, कदाचित त्यापेक्षा तीव्र. मला आतमध्ये जाण्याची थोडी पण इच्छा नव्हती, परंतु नाईलाजाने मला आत जावं लागलं. मी आत आलो. आतमध्ये नुसती धूळ पसरली होती. सगळ्या भिंती, एक एक वस्तू सगळ्यांवर जमा झाले आहे. एक वेगळाच दुर्गंध आतमध्ये पसरला आहे, त्या विहिरीच्या पाण्यासारखा. वाड्यात एकूण 8 खोल्या मला दिसत होत्या. खाली 4 आणि वर 4. मला अचानक खूप अशक्तपणा जाणवत आहे. शारीरिक ताण खूप प्रमाणात वाढत आहे. शरीर सर्व बाजूंनी कुणीतरी खेचत आहे. शरीरातील एक एक अवयव कुणीतरी उपटून काढत आहे. मला कळून चुकलं आहे की मी इथं येऊन खूप मोठी चूक केली आहे. परंतु या त्रासाचे कारण मला आता जाणून घ्यायचे होते. मला जिन्यावर जायची ओढ लागली. मी एक एक पायरी चढत होतो. का चढत आहे मला कळत नव्हतं, परंतु मला एक माहीत नसलेल्या गोष्टीची ओढ लागली होती. मी जिन्यावर येऊन पोहोचलो. सगळ्या खोल्यांना एका विशिष्ट कुलूप लावून बंद केलं होतं. त्यावर रंगीबेरंगी धागेदोरे गुंडाळले होते. परंतु मला त्या खोलीत जायचं नव्हतं. माझ्यासाठी एखादी विशिष्ट खोली असेल. माझी नजर त्या 2 खोल्यामधल्या मोकळ्या भागात गेली. मला तिथून पुढं जायचा रस्ता दिसत होता. कदाचित माझी जागा तिथं आहे. मी पुढं जाण्यास सुरुवात केली. मी संमोहित झाल्यासारखं पुढं जात होतो. मला तिथून आता काही आवाज यायला सुरुवात झाली. मी आता अजून जवळ आलो. मला पुढे दरवाजा दिसून येत होता. मी जवळ गेलो. दरवाजा आपोआप उघडला गेला. मला आतमध्ये ये असे निमंत्रण दिले गेले. मी पुढं सरकू लागलो. मला आतमध्ये जाण्याची ओढ लागली. मला वाटत होतं की आतमध्ये माझी माणसं आहेत. मी आतमध्ये प्रवेश केला, आणि जसा मी आतमध्ये पाऊल टाकले, जोरदार विजेचा झटका बसला आणि मी कोसळलो. मला हळूहळू जाग येत होती. माझ्या कानावर काही मंत्रतंत्र पडत होते.
खूप लोकांचा घोळका माझ्या बाजूला आहे असं मला वाटत होतं. तेवढ्यात कुणीतरी माझ्या तोंडावर कसले तरी चिकट द्रव मारले असेल असे वाटले आणि माझे पूर्ण डोळे उघडले गेले. मी एकदम चक्रावून गेलो, कारण माझ्या बाजूला तेच दृश्य चालू होते जे मी माझ्या स्वप्नात बघत होतो. मी एका रिंगणात बसलेलो होतो. आजूबाजूला खूप सारी विचित्र माणसं बसली होती. रिंगणाच्या 4 बाजूला 4 जण बसले होते, बाकी काही उभे राहिले होते. आता ते 4 जण मोठमोठ्या आवाजात मंत्र म्हणत होते. बाकीचे लोक फक्त मोठमोठ्याने एक विशिष्ट मंत्रानंतर किंचाळत होते. ती लोक माझ्या अंगावर काहीतरी फेकत होते, जे दाट काळ्या रंगाचं काहीतरी होतं, आणि हसत होती. खूप वेळ त्यांचं हेच सुरू राहिलं आणि शेवटी त्या 4 जणांनी हात वर केले तसे ते उभा राहिलेले लोक जोरात किंचाळले आणि उड्या मारून धावून माझ्या अंगावर आले. ते काय करतील मला काहीच कळत नव्हतं, परंतु आता त्यांनी माझे सर्व शरीर लुचायला सुरुवात केली. एक एक अवयव ओढत होते, उपटत होते, तोंडात घेऊन चावत होते, तोडत होते आणि मी मोठमोठ्याने किंचाळत होतो. शेवटचा मी किंचाळी दिली आणि त्यातील एकाने माझी जीभ ओढून काढली आणि माझा आवाज बंद झाला. हळूहळू माझ्या डोळे नसलेल्या पापण्या झाकल्या गेल्या आणि मी निश्चित पडलो. आता मी माझ्याच वाड्यात आहे. वाड्याचा पहिला मजला आता जरा मोठा वाटत आहे. वाटते एखादी रूम वाढली गेली आहे आणि मी त्याच रूममध्ये आहे. आजूबाजूला मला खूप सारे बोलण्याचे आवाज येतात. मला वाटते आपलं कुणीतरी बोलत आहे बाजूच्या रूममधून, परंतु मी फक्त ते ऐकू शकतो. कदाचित तेही मला ऐकू शकतात, परंतु मी त्यांना उत्तर देऊ शकत नाही. फक्त स्वतःला बोललेलं मी ऐकू शकतो. मला आता रडण्याचे पण आवाज येत आहे. स्त्रिया पुरुष यांचे कदाचित ते माझे पूर्वज असतील. त्यांच्या कर्माची फळं त्यांना भेटली असतील, पण मलाही ते भोगावे लागत आहे. माझे आईबाबा पण असतील, जे मला बघू नाही परंतु फक्त ऐकू शकतात. आणि मी पण. आम्ही सगळेच आता फक्त एक जिवंत आत्मा बनून आहोत. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या